असं घटना नेहमी स्तोत्र संहिता 111 याचा आपण वाचन करूया. परमेश्वराचे स्तवन करा सर्वजणांच्या सभेत व मंडळीत मी अगदी मनपूर्वक परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. परमेश्वराची कृत्ये थोर आहे, ज्यास ते आवडतात ते सर्व त्यांचा शोध करीतात. त्याची करणी साक्षात प्रताप व महिमा आहे, त्याचे न्यायत्व सर्व काळ टिकून राहते. आपल्या अद्भुत कृत्यांचे स्मरण राहावे असे त्यांनी केले आहे. परमेश्वर कृपाळू व करुणाळू आहे, त्याने आपले भय धरणाऱ्यास अन्न दिले आहे. तो आपला करार सदाच म्हणतो. त्याने आपल्या लोकांस राष्ट्रीय बंधना दाखवतील, आपल्या कृत्यांचे सामर्थ्य दाखवले आहे. त्याच्या हातची कृत्ये साक्षात सत्य व न्याय आहे. त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत, ते सदा सर्व काळ अढळ असे आहे. ते सत्याने व सरळपणाने नेमलेले आहे. त्याने आपल्या लोकांस उद्धारदान पाठवलेले आहे. त्याने आपला करार सर्व काळाचा नेमला आहे. त्याचे नाव पवित्र व भययोग्य आहे. परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम होय. त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वांस सुबुद्धी प्राप्त होते. त्याचे स्थापन सर्व काळ चालते. इथे समाप्त आहे. मरणाकरता जे शास्त्रपाठ घेतलेले आहे त्याचे यावेळेस आपण वाचन करूया. पहिला शास्त्रपाठ जुन्या करारातून घेण्यात आलेला आहे. शमुएलाचं पहिलं पुस्तक 10 अध्याय 1 ते 7 आणि त्यानंतर दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून घेण्यात आलेला आहे. क्रिस्तांची कृत्ये दुसरा अध्याय 37 ते 41. शास्त्रपाठ पहिले शमुएलाचा 10 अध्याय 1 ते 7 वचने. मग शमुएलाने त्याची शिपी घेऊन शाऊलाच्या मस्तकावर उठली. ते चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे, त्याच्या पत्नाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना. आज तू मस्तकून गेलास म्हणजे बन्यामीन प्रदेशाच्या सीमेवर सेल्स येथे राहिलेच्या जवळ तुला 2 पुरुष भेटतील. ते तुला म्हणते, तुझी गाडी शोधाव्यास गेला होतास ती सापडली आहे आणि पहा तुझ्या बापाने गाठांची चिंता करायची सोडली आहे. तर त्याला तुमचाच फोन लागला आहे. तो म्हणतो, मी आपल्या पत्रासाठी आता काय करू? मग तेथून पुढे जाताना ताबोरचा एका वृक्ष तुला लागेल. तेथील मनुष्य बेथेल येथे देवाकडे जाताना तुला आढळतील. त्यातल्या एकाच्या हाती 3 करडे, दुसऱ्याच्या हाती 3 भाकरी आणि तिसऱ्याच्या हाती 1 तासराचा बुजला असे असते. ते तुला सलाम करतील व तुला 2 भाकरी देतील. त्या तू त्यांच्या हातातून घे. मग देवाच्या टेकडीपाशी पोहोचशील. तिथे बलिष्ठांची चौकी पाहता आहे. तिथे नगराजवळ पोहोचल्यावर हिंदुस्थानचा एक समुदाय उच्चता लावून करून येताना तुला भेटेल. त्यांच्यापुढे सतार, डफ, सनई व विणा वाजत असतील व ते भाषण करीत असतील. त्या परमेश्वराचा आत्मा तुझं जोराने येईल व तुम्ही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील. तर तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होतील. ती चिन्हे तुला प्राप्त झाली म्हणजे तुला जे कर्तव्य करणे प्राप्त होईल ते तू करावे, कारण देव तुझ्या बरोबर आहे. आपण दुसरे शास्त्रपाठ ऐकूया. नवीन करारातून घेतलेल्या शास्त्रपाठ आहे प्रेषितांचे कृत्ये याचा दुसरा अध्याय आणि 37 ते 41 वचन आपण वाचूया. प्रेषित 2 37 ते 41. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुरचूर लागली आणि पेत्र व इतर प्रेषित त्यास म्हणाले, बंधूजनो, आम्ही काय करावे? पेत्र त्यास म्हणाला, पश्चाताप करा आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या, म्हणजे पवित्र आत्म्याचे दान तुम्हाला प्राप्त होईल. कारण ते वचन तुम्हास तुमच्या मुलाबाळास व जे सर्व दूर आहेत त्यास, म्हणजे जितक्यास प्रभू जो आपला देव स्वतःकडे बोलवेल तितक्यास आहे. आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टींनी त्यास साक्ष दिली व बोध करून म्हटली,
या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. तेव्हा ज्याने त्याचे वचन ग्रहण केले त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी सुमारे 3000 मनुष्यांची त्यांच्यात भर पडली. देवाचे वचन आहे. यावेळेस आपण शुभवर्तमान करता उभं राहूया. प्रभू तुम्हाला असो. शुभवर्तमान संत मत्तई यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानातील 28व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या 16 वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. इकडे 11 शिष्य गालीला जो पर्वत येशूने नेमला होता त्यावर गेले आणि त्यांनी त्याला पाहून नमन केले. तर कित्येकास संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यास म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे सर्व काही मी तुम्हाला आज्ञा केली ते पाळाव्यास त्यात शिकवा आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हा बरोबर आहे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. यावेळेला प्रभूच्या वचनाकडे आपण लक्ष देणार आणि आपल्या चर्चचे सन्माननीय लेखक श्री शरद कासे यांना विनंती करतो की त्याने पुढे यावं आणि देवाने त्याच्या लोकांसाठी जो त्याच्या वचनातून मार्ग दिलेला आहे तो यावेळेस विदित करावा. पुस्तकामध्ये सर्व बंधूंना सलाम. एके दिवशी एक माणूस त्या चर्चमध्ये आला आणि जिथे पाळत राहत होते त्या पाळसाळ्यामध्ये गेला. त्याने दार ठोठावलं आणि पाळसाहेबांनी दरवाजा उघडला. त्याला आत बसवलं आणि त्याची विचारपूस केली. ते सुरुवात केली बोलायला. तर माणसाने पाळसाहेबांना सांगितलं की मला ख्रिस्ती बनायचं आहे, मला काय करावं लागेल. बाळासाहेबांनी त्याला सांगितलं त्याच्यासाठी धार्मिक तयारी करावी लागते, त्याच्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते, त्याच्यासाठी लिगल प्रोसिजर आहे ती पूर्ण करावी लागते. मग तू मला सांग, तू कोण आहेस? तुला ख्रिस्ताविषयी काय माहित आहे? ख्रिस्ताची शिकवण तुला किती माहित आहे? तेव्हा त्या माणसाने स्मित हास्य केलं आणि त्या बाळासाहेबांना सांगितलं, ख्रिस्ताविषयी मला जास्त माहिती नाही, परंतु मी कोण आहे व माझ्या जीवनात काय झाले हे सांगू इच्छितो. मी दारुड्या होतो, मी कोणत्याही प्रकारचं काम करत नव्हतो. माझी बायको माझ्या घरात प्रार्थना करत असते, येशूकडे प्रार्थना करत असते आणि मी तिला खूप मारत असते, अतिशय मारहाण करत असते. आणि काही दिवसा अगोदर मला येशू भेटला, माझं जीवन परिवर्तन झालं आणि मला येशूने दाखवलं की इतक्या दिवसापासून मी कसा होतो. आणि हळूहळू मी माझं पूर्वीचं जीवन सोडून दिलं. मी दारू प्यायचं सोडून दिलं, मी कामाला जायला लागलो, माझ्या बायकोबरोबर बसून मी घरात प्रार्थना करायला लागलो आणि सर्व त्या बाळासाहेबांनी शांतपणे ऐकून घेतलं. आणि आता माझ्या घरात शांती बाळासाहेब बाळासाहेबांनी मी हास्य केलं. प्रियांनो, आपण ख्रिस्ती आहोत आणि आपल्यावर 7 संस्कार केले जातात. आणि हे जे ख्रिस्त सभेमध्ये किंवा ख्रिस्त मंडळीमध्ये आपल्यावर 7 संस्कार केले जातात आणि ते साजरे केले जातात. आपण त्यांना विधी संस्कारही म्हणतो. ख्रिस्ताने स्थापित केलेले संस्कार आहेत आणि या संस्कारामध्ये आपणावर ख्रिस्ताच्या कृपेचा वर्षाव होतो आणि तो वर्षाव होत असतो. आणि आज मी 7 संस्कारापैकी पहिला संस्कार आपल्याला सांगणार आहे, तो म्हणजे स्नान संस्कार, म्हणजे बाप्तिस्मा. प्रार्थना करू. पवित्र सेनाधीश परमेश्वराच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता सर्वदास आपण उपकार करतो. तो आज आपल्या जीवनाच्या मुक्ती त्या ठिकाणी आणलेला आहे. तुझी कृपा आहे बाबा.
काही आम्ही एकत्र आले बाबा वचनाचं मनात प्रदर्शन करू बाबा गाण्यासाठी सांगण्याचा आरोप मला नाही त्याच्याकडनं स्पर्श कर आणि करू देवता तुझी कृपा सर्वांना करू देण्याच्या मार्गाचा मार्ग सुकर कर उपस्थित आहे त्यांचा आशीर्वाद कर विधानाची प्रार्थना आणि दाना सोबत ख्रिस्त तर गोड आणि प्रेरणा महत्व आहे येण्याच्या पंचांगाप्रमाणे 9 जानेवारी हा दिवस येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्माचा दिवस हा होता आणि आपण वेदीवरून पाठल्याप्रमाणे त्या दिवशी जी प्रार्थना नेमली होती ती केली शांतीचा अधिपती त्या विषयात पाठल्याप्रमाणे त्या दिवशी उपदेश दिला मत्तेचे सुवर्तमान त्याचा 3रा अध्याय आणि 15 आणि 17 वचनात येशूच्या बाप्तिस्माविषयी आपण वाचतो 15 वचनात सांगतो येशू आणि बाप्तिस्माचं समर्थन केलेलं आहे स्वतः येशू ख्रिस्ताने तो म्हणतो या प्रकारे सर्व धर्म पूर्णपणे पाळणे हे आपल्याला योग्य आहे तेव्हा त्याच्या म्हणण्याप्रमाणे होऊ दे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला हा विधी माहिती होता ते संस्कार माहिती होते आणि त्याचं समर्थन केलेलं आहे आणि ते होऊ द्या असं सांगितलं आहे प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण मानव होता आणि मानवी जीवन जगत असताना ज्या काही मानवाच्या रूढी परंपरा कल्चर प्रोसिजर व्हॉटेवर होतं ते सर्व काही त्यांनी पूर्ण केलं आणि त्यापैकी पहिला संस्कार होता म्हणजे बाप्तिस्मा आणि त्यांनी सांगितलं सर्व धर्म पूर्ण पाळणे आपणास योग्य आहे धर्म पूर्ण पाळणे मानवाला योग्य आहे असा येशू म्हणाला नाही की देवाचा पुत्र मला काही गरज नाही यायची तेव्हा तुमचं बाजूला असं काही तो बोलला जे काही संस्कार आहेत आपल्याला केलेच पाहिजे ते व्हायलाच पाहिजे आणि येशू ख्रिस्ताने आपल्याला चांगला किस्सा घालून दिलेला त्याचप्रमाणे आपण मत्तेचे सुवर्तमान 18 अध्याय आणि वचन 19 मध्ये येशू आपल्याला सांगत आहे सर्व राष्ट्रातील लोकांना जाऊन शिष्य करा त्या पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घ्या पुन्हा एकदा येशूने तेच केलेलं आहे स्वतःही बाप्तिस्मा घेतला आणि इतरांनी बाप्तिस्मा द्यायला त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या प्रेषितांना प्रेरित केलेलं आहे मला असं म्हणायचं आहे की हा बाप्तिस्माचा संस्कार पूर्ण झाल्याशिवाय आपण दुसरे संस्कार स्वीकारू शकत नाही नवे विधी होतच नाही जोपर्यंत आपला बाप्तिस्मा होत नाही तोपर्यंत पुढचा जे विधी आहे 7 संस्कार नाही त्यापैकी पहिला संस्कार त्याचा 6 संस्कार होऊ शकत नाही येशू ख्रिस्ताने स्वतः त्याचा अवलंबन केलेला आहे म्हणूनच आपल्याकडे कॅनन लॉ आहे कॅनन लॉ मध्ये कोड ऑफ कॅनन लॉ आहे आणि त्यामध्ये नंबर 849 सन्माननीय पाळत थिओलॉजिकल प्रोफेसर आहेत त्यांना कॅनन लॉ माहिती आहे त्यामुळे ती समजू शकते कॅनन लॉ नंबर 849 मध्ये असं लिहिलेलं आहे की बाप्तिस्मा हे प्रवेशद्वार आहे ज्यातून आपण प्रवेश करतो ज्यातून आपल्याला सीएनआयचं कॉन्स्टिट्यूशन असतं त्याप्रमाणे ख्रिस्ती महामंडळ आणि कॅनन लॉ आहे आणि त्या कॅनन लॉ प्रमाणे बाप्तिस्माचं देखील समर्थन केलेलं आहे 849 या नंबरमध्ये कॅनन लॉ यामध्ये आहे इथे आपल्याला असं लिहिलेलं आहे की बाप्तिस्मा हे प्रवेशद्वार आहे ज्यातून आपण प्रवेश करतो त्याशिवाय दुसरे संस्कार विधी आपण स्वीकारू शकत नाही आपण स्वतःला ख्रिस्ती बनवत नाही आपण ख्रिस्ती होण्याचा निर्णय घेतो फार महत्त्वाचं वाक्य आहे आपण स्वतःला ख्रिस्ती बनवत नाही तर आपण स्वतः ख्रिस्ती होण्याचा निर्णय घेतो मी ख्रिस्ताला स्वीकारतो हा निर्णय स्वतः घेतो आपोआप होत नाही किंवा ते रूढी परंपरा मला निर्णय घ्यायचा आहे म्हणतो बाप्तिस्मा आणि ते प्रवेशद्वार आहे परमेश्वराने जी आपल्यासाठी योजना बनवली आहे त्या योजनेमध्ये आपण बाप्तिस्माच्या विधीद्वारे सामील होतो आपण ख्रिस्ती बनतो या बाप्तिस्माच्या विधीमध्ये किंवा या बाप्तिस्माच्या संस्कारामध्ये काय होतं काय घडतं ते आज आपण बघणार आहोत मी वेगवेगळ्या विषयावर उपदेश दिलेले आहेत अभिषेकावर केलेला आहे सार्वजनिक जीवनावर बोललेलो आहे लोकांच्या सुवर्तनावर बोललेलो आहे
काही वर्षापूर्वी परमेश्वर हा देव का आहे या विषयावर पण बोललेलो आहे. आज मी बाप्तिस्मा या विषयावर बोलणार आहे. पण त्या विषयात मनन करणार आहोत की बाप्तिस्मा संस्कार काय आहे, काय घडतं बाप्तिस्मा होतं म्हणजे, आणि बाप्तिस्मा का आवश्यक आहे. तुला त्यांनी सांगितलं की हे आपलं प्रवेशद्वार आहे. ख्रिस्ती संस्काराचे 7 संस्कारापैकी त्यामध्ये कॅनला पण तुम्हाला सांगितला. येशू ख्रिस्ताने कित्ता घालून दिलेला. येशू ख्रिस्त पण ह्याच बाप्तिस्माच्या रूढीतून पुढे गेलेला आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या सेवेला सुरुवात केलेली आहे. ज्या वेळेला बाळाचा बाप्तिस्मा होत असतो हे सर्वात महत्वाचं आहे. त्यावेळेला बाळाला एखाद्या संताचं नाव दिलं जातं की जेणेकरून त्या बाळाने त्या संताचं अनुकरण करावं. उद्देश हा असतो. आजकाल नवीन नवीन प्रथा आहे. ज्यावेळेला मुलाचं नाव दिलं जातं तेव्हा आईच्या अक्षर 2 मुळाक्षर, वडिलांची 2 मुळाक्षर, आणि मग ते नाव तयार होतं. पण हा नाव देण्यामागचा उद्देश हा आहे की ज्याचं आपण नाव देतो त्या संतांचं आदर्श किंवा त्या संतांचं नाव, त्या संतांचं अनुकरण त्यांनी आचरण आयुष्यभर करावं. म्हणून आपण ते नाव घेतलं. येशूचं नाव देवदूताने ठेवलं होतं. येशूचा बाप्तिस्मा यूहन्नाने केला होता. आपण वाचतो लूकासुवार्ता 2:23 वचनामध्ये. नंतर येशूचं समर्पण केलं गेलं. तर हे सर्व प्रोसिजर आहे. पण येशूचं नाव हे देवदूताने स्वतः ठेवलं होतं. तू त्याचे नाव येशू ठेव हे देवदूताने मरियेला सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे तिने पूर्ण केलं. आपणही आपल्या मुलांची नावं संतांच्या नावाप्रमाणे करून ऐकत ठेवतो. अनेक नाव काही वेळेला नवीन प्रथा आहे की आई वडिलांच्या नावांचं इनिशियल घेऊन मुलाचं नाव तयार केलं जातं. का तर हे आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे, आमच्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक आहे, आणि त्यामुळे आम्ही दोघं मिळून आमच्या स्वतःच्या नावाची इनिशियल घेऊन ह्या मुलांनी नाव देतात. चांगली गोष्ट. परंतु बाप्तिस्माला हे नाव देणं फार महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, हा संस्कार विधी 2 गोष्टींनी बनलेला असतो. पहिलं म्हणजे शब्द आणि दुसरं म्हणजे सामुग्री. बाप्तिस्मा हा शब्द आणि सामुग्री ह्या 2 शब्दांनी बनलेला असतो. शब्द हे परमेश्वराने दिले आहेत. येशूने सांगितलेले आहे की त्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने तुम्ही बाप्तिस्मा द्या. आणि ते शब्द बाप्तिस्माच्या वेळी ते पाळत वापरत असतात, विधी करत असतात. दुसरं म्हणजे सामुग्री. ही देखील बाप्तिस्माच्या वेळी व स्नान संस्काराच्या वेळी फार महत्वाची असते. सामुग्री म्हणजे साहित्य, आणि ते परमेश्वराने तयार केलेलं आहे आणि ते पवित्र आहे. परमेश्वराने आपल्या शब्दाने सृष्टी निर्माण केलेली आहे आणि आपण त्या सृष्टीची सामुग्री एकत्र करीत असतो. आणि त्या विधीमध्ये सामुग्री असते, त्या संस्कारामध्ये सामुग्री असते. बाप्तिस्मामध्ये 4 प्रकारच्या सामुग्री वापरल्या जातात. पहिलं पाणी. पाणी हे का वापरलं जातं? पाणी हे शुद्धतेचं प्रतीक आहे. पाणी जेव्हा धर्मगुरू त्या बाळाच्या डोक्यावर ओततात तेव्हा आपण वचन वाचतो. त्या तांबड्या समुद्राची आठवण केली जाते. जशी निवडलेल्या इस्रायल लोकांनी तांबडा समुद्र पार केला तशा पद्धतीने तेच पाणी, ज्या पाण्यात येशू ख्रिस्ताने यार्दन नदीमध्ये बाप्तिस्मा घेतला, पाण्याने त्याला पाणी पवित्र केले नाही तर येशूने पाणी पवित्र केले. हा महत्वाचा आहे. आणि तेच पाणी आपल्याला पवित्र करत असतं. पाणी आपण का वापरतो? कारण पाणी शुद्धतेचं प्रतीक आहे. पाणी हे आपल्याला इस्रायल लोकांनी तांबडा समुद्र पार करून नेला त्याचं आपल्याला आठवण करून देतो. येशू ख्रिस्ताचा पाण्याने बाप्तिस्मा झालेला आहे म्हणून पाणी आपण वापरतो. दुसरी सामग्री तेल. आताच आपण दुसऱ्या शब्दामध्ये यामध्ये वाचलं, तेलाने अभिषेक केला. जुन्या करारामध्ये अनेक वेळा तेलाची कुपी ओतली, तेलाने अभिषेक केला, तेल लावलं, असे अनेक वेळा आपण वाचतो जुन्या करारामध्ये. तर तेल काय आपण बघूया.
बाप्तिस्मामध्ये ते बाळाला अभिषिक्त करतं आणि अभिषिक्त केल्याने 3 महत्वाच्या गोष्टी होतात. एक, हे बाळ राजा आहे, हे बाळ याजक आहे आणि हे बाळ संदेश आहे. हे याचं प्रतीक आहे, म्हणून ते देखील बाप्तिस्मामध्ये दाखवलं जातं. हे बाळ राजा आहे, हे बाळ याजक आहे आणि हे बाळ संदेश आहे. याचं प्रतीक म्हणून ते ओतलं जातं, ते लावलं जातं. ही बाप्तिस्माची दुसरी सामग्री आहे. त्याचा अभिषेक केला जातो. आपण जुन्या करारामध्ये बघितलं अभिषेक केलेला आहे. तिसरी महत्वाची गोष्ट बाप्तिस्मामध्ये सामग्री मेणबत्ती. मेणबत्ती हे कशाचं प्रतीक आहे? अंधकार नाहीसा करण्यासाठी ख्रिस्त जगात आला. तो जगाचा प्रकाश आहे. तो प्रकाश आपण बनवून इतरांना देण्यासाठी मेणबत्ती त्याचं प्रतीक आहे. मेणबत्ती शो म्हणून लावली जात नाही, डिसेंट आहे म्हणून लावली जात नाही. त्याच्या मागे गंभीर अर्थ आहे की तो जगाचा प्रकाश आहे. तो प्रकाश आपण बनवून इतरांना देण्यासाठी मेणबत्ती पेटवली जाते. जसा तो जगाचा प्रकाश आहे, आपण जगाचे प्रकाश म्हणून त्यांना जय द्यावा, प्रकाश द्यावा, त्याचं प्रतीक म्हणून मेणबत्ती लावली जाते. ही मेणबत्ती वेदीवर असते आणि या वेदीवरच्या मेणबत्तीतून मेणबत्ती पेटवली जाते. आपल्याकडे पद्धत नाही, पण बाप्तिस्माच्या वेळेला काही चर्चेसमध्ये ठेवतात. पूर्वीच्या काळी करत होते आठवडा. आपण असं पाहतो की 24 डिसेंबरच्या रात्री किंवा 31 डिसेंबरच्या रात्री आपल्या वेदीवर मेणबत्त्या पेटवण्यात येतात आणि ज्या वेळेला आपली वॉच नाईट कॅन्डल सर्व्हिस असते त्यावेळेस भ्रमण करून आपल्या हातात मेणबत्तीच्या मुख्य मेणबत्तीला लावली पेटवली जाते आणि ती मेणबत्ती आपल्या लेडरच्या हातात दिली जाते. लेडरच्या हाताच्या मेणबत्त्या पेटवल्या जातात. हे कशाचं प्रतीक आहे? जो प्रकाश परमेश्वराने दिला आहे, तो प्रकाश विश्वास आहे, तो प्रकाश आम्ही व्हावा म्हणून तो प्रकाश दिला जातो. तुम्ही जगाचे प्रकाश पाहता, तुम्ही लोकांना आता उजेडात आणा. तुमचा प्रकाश लोकांपुढे असा पडो की तुमची सत्य लोकांनी देवाचा गौरव करावा म्हणून तो प्रकाश तुमच्याकडे दिला जातो. लाईट बंद करून ते आपण हे करत नाही, काय म्हणतात त्याला, आपण एक ऍक्टिव्हिटी करत नाही. त्यामागे हा एक गरजेचा अर्थ आहे. म्हणून मेणबत्ती पेटवली जाते की तो जगाचा प्रकाश आहे. तो प्रकाश आम्हाला मिळाला नाही आणि तो प्रकाश इतरांना दिला पाहिजे म्हणून मेणबत्तीचं प्रतीक आहे. म्हणून मेणबत्ती हातात घेतो आपण नवीन वर्षाच्या दिवशी, क्रिसमसच्या दिवशी, वॉच नाईट कॅन्डल सर्व्हिसला आणि तीच मेणबत्ती बाप्तिस्माच्या वेळी पेटवली जाते. कारण ह्या बाळाने जगाचा प्रकाश म्हणून जगावं. जो प्रकाश जगात आला त्याने आम्हाला प्रकाश दिला, आपण तो प्रकाश इतरांना द्यावा म्हणून मेणबत्ती पेटवली जाते. चौथी सामग्रीमध्ये सफेद कपडा, पांढरे वस्त्र. बाप्तिस्माच्या वेळी बाळाला नेहमी पांढरे कपडे घातले जातात. त्याला काळे कपडे कोणी घालत नाही. ह्या मागे देखील कारण आहे. ही सामग्री आपण का वापरतो? कारण की पांढरे वस्त्र बाळाला का परिधान करतात? कारण की पांढऱ्या वस्त्राद्वारे आपण ख्रिस्ताला परिधान करतो. शास्त्रातून वाचतो तुम्ही ख्रिस्ताला परिधान करा. पांढरे वस्त्र किंवा पांढरा रंग हा शुद्धतेचा प्रतीक आहे. जो ख्रिस्त पवित्र आहे, त्याने कोणताच पाप केला नाही, त्याची शुद्धता आहे, तो शुद्ध आहे की आपल्यामध्ये यावी, त्या बाळामध्ये यावी म्हणून त्याला पांढरे वस्त्र दिले जातात. या संस्काराच्या वेळी, बाप्तिस्माच्या संस्काराच्या वेळी आपण पाहतो की ही सामग्रीचा अर्थ वापरतो. बाळाला समोर आणलं जातं. बाळाच्या त्याच्यावर ते पाणी टाकतात त्याच्या प्रार्थनेच्या नावाने आणि हे 4 सामग्रीचं तुम्हाला का महत्व आहे तुम्हाला सांगितलं. आता हे मला म्हणायचं आहे की बाप्तिस्मा होत असताना नक्की काय होतं हे फार महत्वाचं आहे. ही एक ऍक्टिव्हिटी नाही, ही एक फॉर्मॅलिटी नाही, ही रूढी परंपरा नाही, पण नक्की काय होतं हे फार समजून घेण्याचं कारण आहे. पहिली गोष्ट, बाप्तिस्मा होत असताना परमेश्वर आपल्यामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये प्रवेश करतो. परमेश्वर आपल्या शरीरामध्ये प्रवेश करून आपल्याला पवित्र करतो. परमेश्वराचा आत्मा पवित्र आहे आणि बाप्तिस्माच्या वेळी ज्यावेळेला पित्याच्या
पुत्राच्या पवित्र आत्म्याने आम्ही बाप्तिस्मा देतो, त्यावेळी परमेश्वराचा आत्मा जो पवित्र आहे तुझ्या बाळामध्ये आपण त्यात पवित्र असावा अशी प्रार्थना करतो आणि ते घडत असतं. दुसरी गोष्ट, आपणाला दैवी जीवन दिलं जातं. आपण मानव आहोत, परंतु मानवी जीवन सर्वच नाही. आपणामध्ये दैवी जीवन देखील आहे आणि आपल्याला देवाची ओढ आहे. देवाचा शोध आपण सतत करत असतो. हे दैवी जीवन आपल्याला दिलं जातं बाप्तिस्माच्या द्वारे. कुठलाही मनुष्य घ्या तुम्ही, तो किती कष्ट करू द्या, किती पैसा असतो त्याच्याकडे, काही असू द्या, परंतु तो आध्यात्मिक असतो. किती थोर तुम्ही व्यक्ती घ्या, पण ते एपीजे अब्दुल कलाम स्वतः राष्ट्रपती भवनामध्ये नमाज पढत होते दिवसातून 5 वेळा. आत्ताच ग्रँड सम्राट लता मंगेशकर या गेल्या, त्या सुद्धा त्यांच्या अतिशय पूजा अर्चा करत होत्या. सतत त्यांच्याकडे पाणी पिणे होत असायचं. मला असं म्हणायचं आहे की कुठल्याही धर्माचा व्यक्ती असू द्या, कोणीही उपवासक असू द्या, परंतु तो देवाचा शोध करतो. कारण की माहिती असतं की हा परमेश्वराचा आपला आत्म्याने मला दिलेला आहे, तो पुन्हा त्याच्याकडेच जाणार आहे आणि तो सुखरूप राहावा, सुखी राहावा, त्यासाठी आपण आळवणी करत असतो, त्यासाठी आपण देवाचा शोध करत असतो. आणि तेच कार्य बाप्तिस्माच्या वेळी होत असतं. म्हणजे आपल्याला दैवी जीवन दिलं जातं. तिसरी महत्वाची गोष्ट, बाप्तिस्माच्या वेळी काय घडतं, आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव बनतो. जो ख्रिस्त आहे त्याच्या शरीराचे आपण अवयव बनतो. आपण त्याच्यामध्ये जीवन जगतो. तो एक वेळ आहे आणि आपण त्याच्या फांद्या आहोत. ख्रिस्तामध्ये आपण त्याला सहभागी येतो आणि आपलं जीवन हे स्वतःचं नसतं, तर ख्रिस्ताचं जीवन होतं. हे बाप्तिस्माची तिसरी गोष्ट आहे. ख्रिस्त आपण ख्रिस्ताचे अन्यायी होतो. तो वेळ आहे आणि आपण त्याच्या शाखा आहोत. आपण त्याचे अवयव बनतो. चौथी महत्वाची गोष्ट, बाप्तिस्मा होताना काय होतं, आपण मंडळीचे सभासद होतो. आपण ख्रिस्त सभेचे सभासद बनतो. आपण एकटे राहत नाही. मनुष्य प्राणी हा एकटा राहू शकत नाही. तो सोशल हे आहे, पर्सन आहे. ते व्यक्तिमत्व हे समाजशील प्राणी आहे आणि समाजामध्ये राहण्यासाठी आपल्याला समाजात सर्व काही करतं त्याची आपल्याला जाण असावी. म्हणून आपण मंडळीचे सभासद बनतो बाप्तिस्माच्या द्वारे. आपण एकटे राहत नाही, तर ती मंडळी आहे आणि ख्रिस्त सभा आहे, त्या मंडळीचे आपण सदस्य बनतो. आपण नावासाठी धार्मिक बनत नाही, तर आपण कामासाठी धार्मिक बनतो. बाप्तिस्माचं हे फार मोठं गुण आहे की आपण बाप्तिस्माद्वारे नावासाठी धार्मिक होत नाही, ख्रिस्ती होत नाही, तर आपण कामासाठी ख्रिस्ती होतो, कामासाठी धार्मिक होतो. आपण प्रचार करण्यासाठी आपल्याला आव्हान केलं जातं, आपल्याला शिष्य बनवलं जातं, जेणेकरून आपण ख्रिस्ताचं शिष्य बनावं आणि त्याचा प्रचार करावा, सुवार्ता सांगावी. दुसरी एक महत्वाची गोष्ट राहून गेली माझ्याकडे, बाप्तिस्मामध्ये धर्माई बाप पण असतात. त्याची पण फार मोठी भूमिका आहे धर्माई बापांची. पारसे विचारलं त्याचे धर्माई बाप कोण आहे, आणि त्यांना पुढे बोलवलं. ज्या बालकाचा बाप्तिस्मा होतो, तर समजा प्रोटेस्टंट मध्ये आहोत आपण, तर ते धर्माई बाप देखील प्रोटेस्टंटच असावे. ते कॅथलिक नसावे किंवा ते ऑर्थोडॉक्सही नसावे, त्याचे प्रोटेस्टंट असावे. त्यांचा स्वतःचा बाप्तिस्मा झालेला असावा, हे फार महत्वाचं आहे. ते विधर्मी नसावे, म्हणजे हिंदू किंवा मुस्लिम धर्मीय किंवा जैन धर्मीय, बौद्ध धर्मीय, शीख धर्मीय नसावे, तर ते ख्रिस्ती असावे. धर्माई बाबाचं काम काय असतं, खूप महागड्या गोष्टी गिफ्ट देण्याने काम नसतं धर्माई बाबाचं. तर त्यांना धार्मिक संस्कार लावणं, धार्मिक संस्कार शिकवणं हे धर्माई बाबाचं काम असतं. त्यांना देवाची गोडी लावणं, त्यांना देवाबद्दल 4 गोष्टी सांगणं हे धर्माई बाबाचं काम असतं. सेलिब्रेशन करणं, मुलाला त्यामध्ये एन्जॉयमेंट वाटावी असं करणं हे धर्माई बाबाचं काम आहे. मुलांना चांगलं शिक्षण द्यावं, ख्रिस्ती शिक्षण, ख्रिस्ती श्रद्धेत मुलांनी वाढावं, ही धर्माई बाबाची जबाबदारी आहे. प्रियांनो, ख्रिस्ताच्या बाप्तिस्माच्या वेळी देखील स्वर्ग उघडला होता,
पवित्र आत्मा उतरला आणि त्याची वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, त्याविषयी मी संतुष्ट आहे. आणि आपल्या बाबतीच्या वेळी तो होत असतं. परमेश्वर आपल्याकडे पाहतो की आज हे मूल माझ्याकडे आलेलं आहे, माझं सभासद झालेलं आहे. परमेश्वर त्याला पवित्र करतो, निष्कलंक बनवलं जातं त्याला. जेव्हा आपण पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याला पाणी टाकतो त्यावेळेला मूल निष्कलंक केलं जातं. ख्रिस्ताच्या सेवेकरता, ख्रिस्ताच्या सुवार्थेकरता आपण त्याला तयार करतो. जे मूल पाप असतं, आपण म्हणतो मनुष्य प्राणी पापी आहे, पण ते पापापासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला जातो, ते मुक्त केलं जातं. आणि ख्रिस्ताच्या प्रचारासाठी तो ख्रिस्त परिधान करतो आणि जगाचा प्रकाश करण्यासाठी ते मूल सज्ज होतं. म्हणूनच बाप्तिस्मा विधी किंवा जलस्नान संस्कार खूप महत्वाचा आहे. तो आपण स्वीकारलेला आहे. आपल्या कार्यासाठी आपण नावाचे ख्रिस्ती नाही, तर आपण कामाचे ख्रिस्ती बनणं फार महत्वाचं आहे. मी ख्रिस्तीकरण दिला पाहिजे. हे स्वतः प्रकाश मला मिळालेला आहे, तो इतरांना प्रकाश दिला पाहिजे. बाप्तिस्मा हा तारणाचा विधी आहे. बाप्तिस्मा हा तारणाचा संस्कार आहे. तो आपल्याला तारण देतोच आणि ते आपण इतरांनी सांगितलं पाहिजे. तारणाचा मार्ग इतरांना आपण मोकळा केला पाहिजे. आपण जे वचन देतो आई वडील वधमाई बाप, त्याची नेहमी आपण आठवण ठेवली पाहिजे की ह्या मुलासाठी मी काय करणार, की मूल जगामध्ये काय म्हणून चालणार आहे. आजकाल तसं काय दिसत नाही, पण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या मुलाचं आपण वचन देत असतो की ख्रिस्ताच्या सेवेकरता हे मूल असणार आहे. ते आई वडील वचन देतात आणि ते वचन आपण पूर्ण केले पाहिजे. बाप्तिस्माचा विधी ह्यासाठी पण असतो. या वचनाच्या ख्रिस्ताची आपण आठवण केली, ते मूल आयुष्यभर ख्रिस्ताला परिधान करतं, प्रकाश म्हणून राहतं संपूर्ण जगासाठी आणि स्वतःसाठी देखील प्रकाश, स्वतः स्वयंप्रकाश असतो तो मूल आणि तो प्रकाश इतरांना सोपवत असतो. जेव्हा जेव्हा शक्य होईल त्या सर्व प्रकारे ते मूल ख्रिस्त प्रकट करत असतं. ते मूल ख्रिस्ताशी प्रामाणिक असतं, इतकं प्रामाणिक असतं की अप टू डेट, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत, ॲट द लास्ट ब्रीथ ऑफ हिज लाईफ ते मूल प्रामाणिक असतं. तो प्रकाश देत राहतो आणि आपण प्रत्येकाने प्रामाणिक राहील पाहिजे. आणि ज्यावेळेला आपण ख्रिस्ताला परिधान करतो त्याच वेळेला आपण हे करू शकतो. त्यावेळेला मला एक छोटीशी गोष्ट आठवली आता की आपण कशा प्रकारे ख्रिस्ताला परिधान केलं पाहिजे, म्हणजे कसा आपण एक ख्रिस्त गाजवला पाहिजे किंवा काय म्हणतात त्याला, आपण ख्रिस्ताच्या द्वारे कसा प्रकाश झाला पाहिजे. एक छोटीशी गोष्ट मला आठवली, एका मुलीची गोष्ट आठवली. की गोष्ट आहे इसवी सन 1212 मध्ये शतकातील आहे. संत फ्रान्सिस यांनी एका देवळात उपवास प्रार्थना प्रवचने दिली आणि आपल्याला ठाऊक असेल की कॅथलिक लोकांमध्ये उपवास काळातील प्रवचने फार महत्वाचे असतात आणि त्या लोकांच्या उपवास काळाच्या प्रवचनाला पूर्ण भरून असतं, प्रचंड गर्दी असते. उपवास काळातील प्रवचन कॅथलिक लोकांना फार महत्वाचे असतात. आपल्या उपवास काळाच्या प्रवचनामध्ये गर्दी नसते हा भाग वेगळा, बुधवार शुक्रवार, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण कॅथलिक लोकांचं मी सांगतो ते फार महत्वाचे उपवास काळामध्ये 40 दिवसाला प्रत्येक प्रवचन प्रत्येक कॅथलिक संध्याकाळी जाऊन ऐकतोच. असंच एकदा त्या कॅथलिक चर्चमध्ये उपवास काळामध्ये प्रवचन चालू होतं आणि ती प्रवचनाची गर्दी होती आणि ह्या गर्दीमध्ये इटलीमध्ये घटना आहे, असेच या ठिकाणी घटना आहे आणि त्या गर्दीमध्ये संत फ्रान्सिस यांचं प्रवचन चालू होतं आणि त्यावेळी एक क्लेरा नावाची मुलगी त्या प्रवचनात येऊन बसली. तिचं नाव क्लेरा होतं आणि जे फ्रान्सिस फादर फ्रान्सिस सांगत होते ते ऐकत होती आणि ते वस्ती शास्त्रज्ञाला भेटली आणि तिला असं वाटलं की आपण संत फ्रान्सिस सारखं साधू पुरुषाकडे सारखं आपण जीवन जगावं, असं साधेपणाचं आपण जीवन जगावं. आणि तिच्या मनामध्ये घालमेल सुरू झाली, कारण आपण बघतो परमेश्वराचं वचन दुधारी जबाबपेक्षा तीक्ष्ण आहे आणि ते वचन तिला ते भेटलं आणि ती रात्रीची झोपू शकली नाही. ती मुलगी अतिशय श्रीमंत घरातली मुलगी, सर्व सुख तिच्या पायामध्ये लोळून घेत होतं, परंतु तिला परमेश्वराने सांगितलं
तिला तिच्या आत्म्याला ते वचन भिडलं आणि एवढं प्रचंड प्रमाणात ते वचन तिच्या आत्म्याला भिडलं, ते स्पर्शून गेला. ती निर्धार केला की मला घर सोडायचं, मी ह्या सुखात ऐश्वर्यात राहणार नाही. आणि एका रात्री त्या क्लेराने घर सोडलं. तिने तिचे सोनेरी केस कापून घेतले, ती एका मठात गेली. ती नंद झाली. ती स्वतः कालांतराने संत फ्रान्सिस यांच्या मार्गदर्शनाखाली तिने एक संस्था स्थापन केली, पुअर सिस्टर ऑफ क्लेरा. पुअर सिस्टर ऑफ क्लेरा ही एवढी प्रसिद्ध आहे की परमेश्वराच्या शब्दाचा प्रभाव तिच्या जीवनात खूप होता. ती चर्चमध्ये चॅपलमध्ये दिवस प्रार्थना करत होती, चॅपलमध्ये बसलेली असायची. त्याचा परिणाम चांगला झाला आणि चमत्कार झाले. त्याचा एक चमत्कार तुम्हाला सांगतो. तिच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराची उपस्थिती मिळाली आणि क्षमस्थितीत जाणू लागलं परमेश्वर माझ्या अंतःकरणाच्या माझ्यासोबत आहे. आणि त्यावेळेला काय झालं, 1241 मध्ये 1241 इटलीवर आक्रमण केलं शत्रू पक्षाने आणि 20,000 सैन्याने इटलीला वेढा दिला होता. आणि इटलीचा त्या शत्रू पक्ष हा कॉन्व्हेंटकडे जात होता. या कॉन्व्हेंटमध्ये ही क्लेरा बसलेली होती. ज्या वेळेला मी बघितलं की शत्रू पक्ष हा चर्चच्या जवळ येत आहे, त्यावेळी ती ताबडतोब उठली आणि ती वेदीवर गेली. तिने वेदीवरची पवित्र भाकर आणि त्याला आपल्या हातात घेतला आणि तिने जोरदार अतिशय अंतःकरणापासून परमेश्वराला प्रार्थना केली आणि हातात क्रूस घेतला आणि ती त्या गच्चीवर धावली आणि काय ते क्रूस वर केला हातामध्ये. आणि त्या क्षणाला ते 20,000 सैन्य खूप माघारी गेलं. इटलीला वेढा घातले 20,000 सैन्य त्या एका संत क्लेराने आपल्या विश्वासाने अतिशय तळमळीतून परमेश्वराला साकडं घातलं आणि आपल्या उजव्या हाताने गच्ची जाऊन क्रूस वर केला आणि त्यात एवढा चांगला परिणाम झाला की सैन्य आपोआप माघारी गेलं. हा एक फार मोठा चमत्कार झाला. तिने जी धाव घेतली ती फार महत्वाची आहे, कारण सैन्य अगदी दाराशी ठेवलेलं होतं आणि सर्व चित्र बदललं. सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण बाप्तिस्मा घेतो, आपण ख्रिस्ताला परिधान करतो, ख्रिस्त आपल्यामध्ये आहे आणि आपण ज्याप्रमाणे संत क्लेराने आजच्या अनेक शाखा जगामध्ये पुअर सिस्टर्स ऑफ क्लेरा आणि जेव्हा चित्रपटाच्या हातामध्ये संक्रमित आहे, त्यांचा त्या विश्वास होता. तात्पर्य हेच आहे की जसं त्या मुलीने ते शब्दाच्या अंतःकरणाला भेटले, त्या रात्रीने घर सोडलं, ती एका मठात गेली आणि त्यानंतर पूर्ण जीवन ख्रिस्ताला समर्पित केलं. आपण या बाप्तिस्माच्याद्वारे ख्रिस्ताला परिधान केलं पाहिजे. तिने क्रूस उच्च केला आणि ते सैन्य माघारी गेलं. आपण जिवंत जगाचा प्रकाश झाला पाहिजे. आपण जगाचा प्रकाश आहोत. जशी ती मेणबत्ती तिथे जळते आणि प्रकाश झाले, आपण जिवंत प्रकाश जगामध्ये असून इतरांना प्रकाश दिला पाहिजे आणि आपण ख्रिस्त गाजवला पाहिजे. तरच आपलं जीवन हे सफल होऊ शकतं. म्हणू शकतो की माझा बाप्तिस्मा झाला आणि मी यशस्वी ख्रिस्ती जीवन जगलो, मी ख्रिस्ताला परिधान केलं आणि ख्रिस्त गाजवला, हे मी सांगू शकतो, धैर्याने सांगू शकतो, गर्वाने सांगू शकतो. यासाठी बाप्तिस्मा संस्कार फार महत्वाचा आहे. त्याद्वारे आपण हे सर्व गोष्टी करतो. मी तुम्हाला सामग्री सांगितली आणि बाप्तिस्माद्वारे घडणाऱ्या गोष्टी सांगितल्या आणि बाप्तिस्माचं महत्व तुम्हाला सांगितलं. परमेश्वर करो आपण सर्वांना ख्रिस्त ग्रहण करण्याकरता कारण शक्ती, सामर्थ्य आणि कृपा. आमेन. आपल्या चर्चेचे लीडर श्री शरद पावसे यांचे मंडळीच्या वतीने आभार मानतो. बाप्तिस्मा या विषयावरती फार सुंदर त्यांनी विश्लेषण आपणासमोर केलेलं आहे. बाप्तिस्मा घेतल्यानंतर आपण आपणामध्ये काय होतं या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रभूच्या घरात जन्म होणे, प्रभूच्या कुटुंबाचं सभासद होणे, प्रभूच्या शरीराचं अवयव होणे. आणि अशा प्रकारे आपण जेव्हा बाप्तिस्मा घेतो त्यावेळेला आम्ही देवाच्या घरचे होतो. पण जे बाप्तिस्मा घेत नाहीत त्यांचं काय? हाही मोठा प्रश्न आहे. मला त्याचा उद्देश ऐकताना वधस्तंभावर लटकलेला चोर आहे, ज्याला बाप्तिस्मा मिळालाच नाही, त्याने घेतलाच नाही, आशीर्वादित ठिकाणी सुखलोकी पोहोचला.
शास्त्रामध्ये आम्ही हे पाहतो, यहुद्यांच्या मध्ये पाण्याचा वापर शुद्धीकरणासाठी केला जात असे हे त्यांनी सांगितलेलं आहे. बाप्तिस्म्याच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा होत नाही. आमच्या पातकांची क्षमा ही येशूच्या रक्ताने होते. मग बाप्तिस्म्याचा अर्थ काय आहे, महत्व काय आहे, हे त्यांनी प्रकर्षाने आपल्यासमोर मांडलेला आहे. तो एक तारणाचा मार्ग आहे, तारण नाही, तारणाचा मार्ग आहे. ज्यावेळेला एखादी व्यक्ती बाप्तिस्मा घेते त्याचा अर्थ असा की ती आपले जीवन प्रभूला समर्पित करते. प्रोटेस्टंट मंडळाच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे कॅथलिक लोकांचे 7 संस्कार उपलब्ध घेतले, त्यातून प्रोटेस्टंट मंडळीने 3 संस्कार फक्त घेतलेले आहेत जे शास्त्राला धरून आहेत. आणि ते म्हणजे बाप्तिस्मा, प्रभुभोजन आणि विवाह. या तिन्ही गोष्टींना प्रोटेस्टंट मंडळी, विश्वासणारी मंडळी हे अतिशय महत्व देते. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये या तिन्ही गोष्टींना आपण प्राधान्य देत असतो. बाप्तिस्मा हा चोरून केला जात नाही, कोणाच्या घरी केला जात नाही, हा मंडळीसोबत केला जातो. त्याच्या मागे पण हाच उद्देश असतो की मी आजपासून माझं समर्पण प्रभूला करत आहे, त्याच्यासाठी मी जगणार. येशूनेही यार्देन नदीमध्ये जाऊन बाप्तिस्मा घेतला, जिथे जमाव होता. त्यांनी जमावासमोर प्रगट केलं आणि त्या येशूला देवाने त्या यार्देन नदीपर्यंत आणले. जमावासमोर मग आकाश उघडलेले. याचा अर्थ काय, लोकांसमोर लोकांना सांगितलेलं आहे की मी आजपासून प्रभूच्या सेवेस तयार आहे, मी माझं जीवन प्रभू सेवेसाठी देत आहे. आणि म्हणून बाप्तिस्मा महत्वाचा आहे. मग बाप्तिस्मा हा आपल्या मंडळीमध्ये लहानपणी दिला जातो. आपल्या मंडळीमध्ये म्हणजे जे लहानपणी बाप्तिस्मा देतात त्या विश्वासातल्या लोकांचं मी म्हणत आहे. मग अशा वेळेस मूल लहान असल्या कारणाने त्याला काही कळत नाही, म्हणून त्याच्या वतीने धर्म आईबाप, आई वडिलांच्या व्यतिरिक्त गॉड फादर आणि गॉड मदर त्याला म्हटलेलं आहे, धर्म आईबाप उभे केले जातात, जे या लेकराला आई वडिलांच्या सोबत देवाच्या वचनामध्ये उभं करण्याची जबाबदारी स्वीकारतात. आणि मग जेव्हा ते मूल, मुलगा असो मुलगी असो, जेव्हा ते मूल समजण्याच्या वयापर्यंत तयार होते किंवा त्याला चांगलं वाईट कळायला लागतं, पाप आणि तारण, त्यावेळेला मग त्याला दृढीकरण दिलं जातं. म्हणजे त्याचा जो बाप्तिस्मा झाला, जी विश्वासाची जी वचनं आणि धर्माईबापांनी घेतलेली असतात तीच वचनं मग ते लेकरू घेतं. आता प्रश्न राहिला, ज्यांचा लहानपणी बाप्तिस्मा झाला नाही त्यांचं काय करायचं? कधी कधी आम्ही हे पाहतो की ज्यांचा लहानपणी बाप्तिस्मा झाला नाही परंतु ते अशा मंडळीमध्ये मोठे झाले, विश्वासात उभे राहिले की ज्या मंडळीमध्ये ऍडल्ट बॅप्टिझम दिला जातो, म्हणजे ज्याला प्रौढ झाल्यावर बाप्तिस्मा दिला जातो. मग ज्या वेळेला प्रौढ झालेल्या व्यक्तीला बाप्तिस्मा दिला जातो त्याला दृढीकरण नसतं बरं का, हे लक्षात घ्या. दृढीकरण फक्त त्यांचंच होतं ज्यांचा बाप्तिस्मा लहान असताना झालेला. आणि म्हणून ते दृढीकरणाच्या वेळेला तीच वचनं परत घेतात आणि मी स्वीकारतो असं म्हणतात. आता ऍडल्ट बॅप्टिझम, प्रौढ बाप्तिस्मामध्ये तो स्वतःच वचनं घेतोय, पण परत दृढीकरणाच्या वेळेला काय करणार आहे? म्हणून हा फरक कृपया आपण लक्षात घ्यावा. कधी कधी अनावधानाने आपण या गोष्टींना दृढीकरण झालंच पाहिजे, पुढे तुमचं दृढीकरण, या गोष्टीला महत्व नाही. आणि म्हणून या गोष्टी बरं झाला, चांगला विषय तुम्ही घेतला. आशीर्वादाकरता मंडळी उभे राहावे. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व मने देवाच्या रीताचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राहतो आणि सर्व समर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हा सह राहो. आमेन. यावेळेला आपण सुवर्ण देवाने गीत गाऊ आणि आजची भक्ती आपण समाप्त करू. Oh